हॅलो स्टुडंट्स, आपला ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. सो ट्रिग्नोमेट्री फर्स्ट मध्ये आपली एक्सरसाइज 2.1 स्टार्ट केलेली आहे. 2.1 मध्ये आपले दोन क्वेश्चन्स जे आहेत, क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड लास्ट लेक्चर्स मध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. सो क्वेश्चन फर्स्ट मध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगलच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. सेकंड क्वेश्चन मध्ये स्टेट द साइन्स, जे ट्रिग्नोमेट्री आहे त्या ट्रिग्नोमेट्रीचे जे काही साइन्स आहेत ते साइन्स आपण काय केलेले आहेत, कॅल्क्युलेट केलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. Question number 3. State the signs. State the signs of cos 4 radian and cos 4 degree. Which of these two functions is greater? ठीक है. तो काय आहे क्वेश्चन? State the sign of 4 radian and 4 degree. Which of these two function is greater? पहिल्यांदा काय करायचं आहे, दोन्हीचं जे काही साइन आहे ते साइन डिफाइन करायचं आहे आणि कोणतं फंक्शन ग्रेटर आहे ते काय करायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. सो आता इथं काय आहे, 4 रेडियन आहे. सो 4 रेडियन पहिल्यांदा काय करू, काय आहे 1 रेडियन. 1 रेडियन म्हणजे 180 बाय पाय डिग्री. काय करतो आपण, 180 बाय पाय न काय करतो, मल्टिप्लाय करतो. सो 4 रेडियनचा पहिल्यांदा आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करू, कारण 4 डिग्री विच इज लाइज बिटवीन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, फर्स्ट क्वाड्रंट 0 to 90 चा असतो. सो 4 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट. पण 4 रेडियन, मग रेडियन म्हटल्यानंतर आपल्याला क्वाड्रंट ऍक्च्युअल माहित नाहीये कोणता आहे. सो त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण याचं रेडियन जे काय आहे 4 रेडियन याचं आपण पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्वर्ट करू. सो 4 into 180 बाय पाय, 180 बाय पाय कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, डिग्री मध्ये. सो याचं मल्टिप्लिकेशन इज 720 आणि इथं पायची व्हॅल्यू पुट केली 3.14 डिग्री विच इज इक्वल टू. सो याचं डिवायडेशन जर केलं तर 229 डिग्री समथिंग असं काय तर व्हॅल्यू येते 4 रेडियन. सो हे डिवाइड जर केलं तर 229.299 डिग्री हा आपल्याला काय मिळतो, 4 रेडियन. हा रेडियन आणि हा कशामध्ये आहे, डिग्री मध्ये. सो 229 हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 230 समजा. तर 230 जो काय आहे तो कोणता क्वाड्रंट येतो, थर्ड क्वाड्रंट. सो देअरफॉर 4 रेडियन lies in third quadrant. ओके, ही व्हॅल्यू जी काय आहे 4 रेडियन म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, cos 4 रेडियन इज निगेटिव्ह. का तर थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. देअरफॉर cos 4 radian less than 0. Therefore 4 degree कोणत्या क्वाड्रंट आहे, lies in फर्स्ट क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात, पॉझिटिव्ह असतात. सो cos 4 degree is positive. Therefore cos 4 degree is greater than 0. Cos 4 degree is greater than 0. Hence, which value is greater? So cos 4 degree is greater than cos 4 radian. Cos 4 degree काय आहे, cos radian 4 radian पेक्षा काय आहे,
ग्रेटर आहे. ओके, so this is a question number 3. Next question number 4. Question number 4. State the quadrant in which theta lies if so यातलं फर्स्ट आहे sin theta less than 0 and tan theta greater than 0. State in which theta lies. थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. सो sin theta less than 0 and tan theta greater than 0. If sin theta less than 0 lies in, तर साइन लेस दॅन 0, साइन निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो, तो लाइज इन थर्ड and fourth quadrant. If tan theta greater than 0 lies in, tan greater कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो, थर्ड and first quadrant. आता यामध्ये कॉमन क्वाड्रंट कोणता आहे, थर्ड क्वाड्रंट जो काय आहे तो काय आहे, कॉमन क्वाड्रंट आहे. therefore theta lies in थर्ड क्वाड्रंट. थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल, थर्ड क्वाड्रंट. आपण ऑलरेडीच काय बघितलेले आहेत, ट्रिग्नोमेट्रिक्सचे साइन बघितलेले आहेत. प्रत्येक क्वाड्रंट मध्ये कोणती ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्यावरनं काय केलेलं आहे, आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह असते, सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह असतो, थर्ड मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक काय असतो, पॉझिटिव्ह असतो. सेकंड बघा, cos theta less than 0 and tan theta greater than 0. So solution काय येणार आहे, if cos theta less than 0 lies in, the cos निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड and third quadrant. Same as it is if tan theta greater than 0 lies in first and third quadrant. परत या दोन्ही मध्ये कॉमन क्वाड्रंट कोणता आहे, तो कॉमन क्वाड्रंट काय आहे, थर्डच आहे. तो थीटा लाइज इन, therefore theta lies in which quadrant, third quadrant. Theta lies in third quadrant. Adala question number 4. Let's see the next question number 5.
Question number 5. Evaluate each of the following. Each of the following. तो यातला फर्स्ट आहे sin 30 degree plus cos 45 degree plus tan 180 degree. tan 180 degree. So evaluate each of the following. काय करायचं आहे याच्यामध्ये काय करायचं आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सोल्युशन काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर sin 30 अँगलच्या व्हॅल्यूज आपण ऑलरेडी काय केलेल्या आहेत लास्ट लेक्चर्स मध्ये कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तुम्हाला स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यू ज्या काय आहेत त्या लक्षात ठेवावे लागतील पाठच करावे लागतील. सो sin 30 काय असतो 1/2. सो put of the value of sin 30 degree is half plus cos 45 is 1/√2 and tan 180 is 0. So the solution is काय 1/2 प्लस ते डिनॉमिनेटर आपण सेम करण्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट करू √2 ने डिवाइड आणि √2 ने मल्टिप्लाय. ओके ऍज इट इज कॅन्सल झालं तर 1/√2 ऍज इट इज. सो न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर. So √2 into √2 काय मिळेल 2 and 1 into √2 is √2. So denominator gets same. So 1 plus √2 divided by 2. 1 plus √2 divided by 2. Okay. Let's see the next question. Question number 2. Our second question. त्यातला cosec 45 degree plus cot 45 degree plus tan 0. tan 0. So solution काय असेल बघा cosec 45. cosec 45 काय आहे तर the cosec 45 is √2 plus cot 45 is 1 plus tan 0 काय असतो 0. The solution is 1 plus √2. The solution काय असेल 1 plus √2 or √2 plus 1 as it is ठेवलं तरी चालेल. त्यानंतर यामधलाच क्वेश्चन नंबर 3 बघा सेम ॲज इट इज. क्वेश्चन नंबर 3 sin 30 degree into cos 45 degree into tan 360 degree. So sin 30 किती असतो हाफ cos 45 is 1/√2 आणि tan 360 आता 360 ची जी काय व्हॅल्यू आहे ते आपल्या 0 अँगललाच घ्यायची. तो tan 0 0 आहे तर tan 360 पण काय असेल 0. तर इथं साइन काय आहे सगळीकडे साइन काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. तो 0 न मल्टिप्लाय केल्यामुळे इथं सोल्युशन जे काय असेल ते काय असेल 0 असेल. सगळ्याचं सोल्युशन जे काय येईल ते काय येणार आहे 0 येणार आहे कारण 0 न मल्टिप्लाय केलं तरी सोल्युशन काय असतं 0च असतं. सो एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत. यामध्ये अँगलच्या व्हॅल्यूज असतील तर त्याच्या माहित असतील तर त्याच्यावर आपण काय करू शकता सोल्युशन कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा ना क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Find all trigonometric functions
find all trigonometric functions of angle in standard position whose terminal arm passes through the point 3 minus 4. Find all trigonometric functions. काय करायचे आहे? टोटल ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय करायचे आहेत? कॅल्क्युलेट करायचे. जे साइन कॉस tan हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कॅल्क्युलेट करायचे. whose terminal arm passes through the point. जी काही टर्मिनल आर्म आहे ती पासेस थ्रू द पॉइंट. पॉइंट कोणता आहे? 3 minus 4. तो याच्यासाठी काय केलं आपण? एक डायग्राम कन्सिडर केली. तो कन्सिडर द y एक्सिस और x एक्सिस आणि y एक्सिस. Terminal arm passes through the point 3 minus 4. So 3 minus 4 point lies in the fourth quadrant. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. So x axis चा 3 आणि y axis चा 4. Suppose approximately the point lies between these. P 3 minus 4. ठीक आहे. सो हे काय असेल? डिस्टन्स जे काय असेल ते काय असेल? 90 डिग्री. हा ओरिजिन इथं आपण m कन्सिडर केलं. सो हे डिस्टन्स काय आहे? -4 आणि हे डिस्टन्स काय आहे? 3. तर याच्यावरून पहिल्यांदा आपल्याला इथं जे काही डिस्टन्स आहे r ची व्हॅल्यू काय करावी लागेल? कॅल्क्युलेट करावी लागेल. r इज इक्वल टू काय करावं लागेल? कॅल्क्युलेट करावं लागेल. सो बाय पायथागोरस थेरम सोल्युशन triangle OMP is right angle triangle therefore by Pythagoras theorem काय आहे? OP square is equal to OM square plus PM square. So the OP square is R square is equal to OM 3 चा square 9 plus PM is -4, minus square चा square 16. So R square is equal to 25. Therefore R is equal to 5. So R ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 5. So the radius is 5. ओके. तो आपल्याला काय करायचे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कॅल्क्युलेट करायचे. साइन थीटा काय घेता? y बाय r. तो y इज काय आहे? -4. r ची व्हॅल्यू काय आहे? 5. cos theta is x by r, that is 3 by 5. tan theta is y by x -4 by 3. सेम एज इट इज. इथं काय करायचं आपल्याला? कोसेक थीटा याचा काय करा? रेसिप्रोकल घ्या. -5 by 4. sec theta is the reciprocal of cos theta, that is 5 by 3. and tan theta is the reciprocal of cot theta, -3 by 4. So this is the values of all trigonometric functions. या all trigonometric functions च्या काय आहेत? व्हॅल्यूज आहेत. तो तुम्हाला पॉइंट दिलेला आहे. the arm passes through 3 minus 4 is point lies between the fourth quadrant. तो पॉइंट जो काय असेल तो इथे असेल. इथून आपण काय घेतलेला आहे? परपेंडिक्युलर कॅल्क्युलेट करून
राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, जी काय रेडियस और हायपोथेनिस आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि फाइंड केलेले आहेत व्हॅल्यूज ऑफ ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ओके, so let's see the next question. Question number 7. Question number 7. Question number 7. If cos theta is equal to 12 by 13, cos theta is equal to 12 by 13, 0 less than theta less than pi by 2, find the value of first sin square theta minus cos square theta divided by 2 sin theta into cos theta. Second, 1 upon tan square theta. ठीक आहे, काय दिलेलं आहे तर cos theta ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 by 13 and theta lies between 0 to pi by 2. 0 to pi by 2 मतलब जो काही थीटा आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. हे जो काय आहे लाईज बिटवीन, थीटा जो काय आहे तो काय करतो, ही व्हॅल्यू डिफाइन करतो. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे, पॉझिटिव्ह आहे, सो त्याची व्हॅल्यू काय आलेली आहे 12 by 13. फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin square theta minus cos square theta divided by 2 sin theta into cos theta आणि सेकंड व्हॅल्यू काढायची आहे 1 by tan square theta. आता हे सोल्युशन काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, tan आणि sin ची व्हॅल्यू माहित पाहिजे. इथे एक व्हॅल्यू तुम्हाला गिवन दिलेली आहे, त्याच्यावरून काय करायचे आहे, सेकंड व्हॅल्यू जी काय आहे ती व्हॅल्यू काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, तर सोल्युशन बघा. आता कॉस ची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस वरून आपण साइन ची व्हॅल्यू काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. कॉस वरून साइन ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, बाय आयडेंटिटी. काय आहे, cos square theta plus sin square theta is equal to व्हॅल्यू काय असते 1. आपल्याला sin ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, so sin square theta is equal to 1 minus cos square theta. so 1 minus cos theta ची व्हॅल्यू आहे 12 by 13, त्याचा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर 144 डिवाइडेड बाय 13 चा स्क्वेअर 169. तो इथे एलसीएम घेतला, 169 minus 144 is 25 by 169. So the value is sin square theta. So sin theta is equal to काय येणार आहे, प्लस मायनस 5 by 13. आता इथं आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, प्लस मायनस 5 by 13. यातली व्हॅलिड व्हॅल्यू कोणती घ्यायची, तर कंडिशन वरती दिलेली आहे त्या कंडिशन वरून काय करायची, व्हॅल्यू घ्यायची. आता थीटा काय आहे 0 to pi by 2 मध्ये आहे. 0 to pi by 2 मध्ये साइन काय असतो, पॉझिटिव्ह असतो, कॉस पॉझिटिव्ह असतो, तर करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे, पॉझिटिव्ह. तो साइन थीटा काय घेणार आहे आपण 5 by 13. ओके, निगेटिव्ह घेणार नाहीये का, तर कॉस काय आहे पॉझिटिव्ह आहे, सो करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा काय असेल, पॉझिटिव्ह असेल. सो साइन थीटा इज इक्वल टू 5 by 13. याच्यावरून आपण tan थीटाची पण लगेच व्हॅल्यू काढून घेऊ. tan थीटा इज इक्वल टू, tan म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. सो साइन थीटा इज 5 by 13 आणि कॉस इज 12 by 13. so 13 13 गेट कॅन्सल, tan थीटा इज इक्वल टू, tan थीटाची व्हॅल्यू काय मिळेल 5 by 12. tan theta is 5 by 12. Okay, so first condition काय आहे,
साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. तो यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट अप केल्या. साइन स्क्वेअर थीटा 25/169 मायनस कॉस स्क्वेअर थीटा 144/169 divided by 2 sin theta is 5/13 cos theta is 12/13. so इथं काय मिळेल 25 minus 144. इथं काय करायचं आहे आपल्याला 25 minus 144 divided by डिनॉमिनेटरला जी काही टर्म आहे इथं काय येणार आहे डिवायडेड बाय, कारण डिनॉमिनेटर सेम आहे. सो 25 minus 144 is minus 199 divided by 169 आणि इथं यांचं मल्टिप्लिकेशन 12 into 5 is 60, 60 into 2 is 120 आणि डिवायडेड बाय 13 into 30 169. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं 169 काय होईल कॅन्सल होईल. सो इथं मिळेल इथं असं असेल -199 divided by 169 आणि इथं असेल 120 divided by 169. So 169 get cancelled. The solution is -119 divided by 120. हे झालं फर्स्ट. सेम एज इट इज आपल्याला काय करायचं आता सेकंड. तो सेकंड काय दिलेला आहे 1/tan स्क्वेअर थीटा 1/tan स्क्वेअर थीटा. तो 1/tan थीटा ची व्हॅल्यू काय काढलेली आहे 5/10. तो 5 25/144. सोल्युशन काय येईल 144/25. 144/25. हा झाला क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Question number 8. Question number 8. Using tables, evaluate the following. तो यातलं फर्स्ट आहे 4 cot 45 degree minus sec square 60 degree plus sin 30 degree. टेबलचा यूज करून टेबलमध्ये व्हॅल्यूज आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तो टेबलच्या व्हॅल्यूचा यूज करून याचं सोल्युशन काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर यामध्ये काय आहे 4 cot 45 minus sec square 60 degree and sin काय आहे 30 degree. तो cot 45 4 into cot 45 काय असतो 1 minus sec square 60 degree. sec 60 असतो 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर प्लस sin 30 काय असतो sin 30 is half. sin 30 काय असतो half. तो 4 इथं काय येईल 4 minus 4 plus half. तो 4 plus 4 minus 4 काय होईल कॅन्सल होईल. तो सोल्युशन काय मिळेल इथे हाफ. सोल्युशन काय असेल हाफ. सेम एज इट इज नेक्स्ट क्वेश्चन बघा सेकंड त्यातला
सेकंड कॉस स्क्वेअर 0 प्लस कॉस स्क्वेअर π/6 प्लस कॉस स्क्वेअर π/3 प्लस कॉस स्क्वेअर π/2 याची व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायची. सगळे अँगल जे काय आहेत ते काय आहेत कॉसचे आहेत. तो कॉस 0 काय असतो 1 1 चा स्क्वेअर आहे त्यामुळे कॉस π/6 π/6 म्हणजे 30 डिग्री. कॉस 30 काय असतो कॉस 30 इज √3/2 √3/2 याचा काय असेल स्क्वेअर. कॉस π/3 π/3 म्हणजे 60 कॉस 60 काय असतो 1/2 स्क्वेअर. कॉस पाय काय असतो 0 तो 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर काय असेल 1 √3 चा स्क्वेअर 3 2 चा स्क्वेअर 4 प्लस इथं काय असेल 1/4 तो इथे येईल 1 प्लस इथं ऍडिशन केली 4/4 4/4 म्हणजेच व्हॅल्यू काय असेल 1 1 प्लस 1 इज इक्वल टू काय मिळेल 2. तो सोल्युशन काय असेल 2. ओके नेक्स्ट क्वेश्चन. So exercise 2.1 madla last question number 9. Question number 9. Find the other trigonometric functions. Find the other trigonometric functions if first cos theta is equal to -3/5 cos theta is equal to -3/5 and 180 less than theta less than 270 डिग्री. काय करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचे अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे काय त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायची. तर cos थीटा जो काय आहे तो काय दिलेला आहे -3/5 दिलेला आहे आणि थीटा लाइज बिटवीन विच क्वाड्रंट सेकंड टू थर्ड. सो सेकंड टू थर्ड मध्ये असल्यामुळे सेकंड टू थर्ड मध्ये cos काय असतो निगेटिव्ह असतो त्यामुळे व्हॅल्यू जी काय आहे ती काय आहे -3/5. आता याच्यावरून तुम्हाला अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. कॉसची व्हॅल्यू दिलेली आहे याच्यावरून आपण काय करू शकतो सेकची व्हॅल्यू लगेच कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू काय येणार आहे -5/3. कारण कॉसची व्हॅल्यू माहित आहे त्याच्यावरून आपण सेकची व्हॅल्यू काढली सेक इज इक्वल टू -5/3. ठीक आहे. द कॉसची व्हॅल्यू माहिती आहे त्याच्यावरून आपण साइनची व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. मग अशी एक्झाम्पल्स मध्ये बघितलं होतं आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते 1. सो साइनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस काय आहे -3 चा स्क्वेअर 9 divided by 5 चा स्क्वेअर 25. So 25 minus 9 is 16/25. The value is sin square theta. Sin theta is equal to काय येईल sin theta is equal to plus minus 4/5. तर यातली व्हॅल्यू कोणती घ्यायची आहे सो cos काय आहे निगेटिव्ह आहे थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. सो cos काय आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे सो त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा काय असेल निगेटिव्ह असेल. Therefore sin theta is equal to -4/5. sin theta ची व्हॅल्यू काय आहे -4/5. ओके तर sin ची व्हॅल्यू माहित आहे sin चा रेसिप्रोकल म्हणजे काय
कोसेक थिटा. तर कोसेक थिटा इज इक्वल टू काय मिळेल -5/4. कोसेकची व्हॅल्यू काय मिळालेली आहे -5/4. आपल्याला राहिली व्हॅल्यू कोणती टॅन थिटा आणि कॉट थिटा. तो टॅन थिटा इज इक्वल टू टॅन म्हणजेच काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो साइन थिटाची व्हॅल्यू आहे -4/5. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे -3/5. 5 5 गेट कॅन्सल मायनस मायनस काय होईल प्लस. So the value of tan theta is equal to काय मिळेल 4/3. tan theta ची व्हॅल्यू काय आहे 4/3. तर tan चा जर रेसिप्रोकल घेतला tan चा रेसिप्रोकल काय असतो cot theta is काय मिळेल 3/4. cot theta is 3/4. So this is the values of all trigonometric functions. एका व्हॅल्यूज वरून आपल्याला अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज इथे काय करता येतात कॅल्क्युलेट करता येतात. ज्या आयडेंटिटीज आहेत त्या आयडेंटिटीचा यूज करायचा आणि जे काय असेल ते सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. ओके, तो यातलं सेकंड बघा आता. Second, if sec A is equal to -25/7 and A lies in second quadrant. A lies in second quadrant. काय आहे सेक ए दिलेला आहे. अँगल सेक ए काय आहे -25/7 आहे आणि ए जो काय आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड. इथं आता अँगल ए आहे. तो आता आपल्याला काय दिलेलं आहे सेक ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर सोल्युशन सेक ए इज इक्वल टू -25/7. सेक वरून आपण कशाची व्हॅल्यू काढू शकतो कॉस ए. कॉस ए काय येणार आहे -7/25. कॉस इज द रेसिप्रोकल ऑफ सेक. इथं आपल्याला कॉस ए मिळाला. त्यानंतर कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काढली साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. So sin square A is equal to 1 minus 49/625. So 625 minus 49. किती येतं sin square A is equal to किती मिळेल 576 divided by 625. So the sin A is equal to plus minus 24/25. तर यातली व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची की निगेटिव्ह घ्यायची. तो सेक काय आहे सॉरी कॉस व्हॅल्यू वरून आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. कॉस ची व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे निगेटिव्ह आहे. बट ए इज लाइज इन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह असतो. सो त्याची व्हॅल्यू सुद्धा काय असेल पॉझिटिव्ह असेल. सो साइन ए इज इक्वल टू 24/25. जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड आहे आणि सेकंड मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह असतो. सो त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सुद्धा काय असेल पॉझिटिव्ह. आता साइन काढलेला आहे त्याच्यावरूनच काय काढू शकता कोसेक ए. कोसेक ए काय येईल 25/24. रेसिप्रोकल ऑफ साइन. साइनचा रेसिप्रोकल काय मिळेल कोसेक. लास्ट व्हॅल्यू काय आहे टॅन थिटा किंवा टॅन ए. तो टॅन ए इज
sin A upon cos A. So the value of sin A is 24 upon 25 divided by cos A is minus 7 by 25. So 25 get cancelled. Tan A is equal to minus 24 by 7. व्हॅल्यू काय असेल minus 24 by 7. याचाच रेसिप्रोकल घ्या. cot A काय येईल minus 7 by 24. So this is the values of all trigonometric functions. अशा पद्धतीनं आयडेंटिटीज आणि व्हॅल्यूजचे रेसिप्रोकल्स घेऊन तुम्ही बाकीच्या अँगलच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज यामध्ये काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. Third, if cot x is equal to 3/4. आता इथं काय आहे x अँगल घेतलेला आहे. x lies in the third quadrant. X lies in the third quadrant. X कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? So lies in the third quadrant. So solution बघा आता. Solution cot x is equal to काय दिलेले आहे 3/4. cot x is equal to 3/4. तर cot कशाचा रेसिप्रोकल आहे? cot is the reciprocal of tan. तर इथून आपण tan x ची व्हॅल्यू काढू शकतो. tan x is equal to काय मिळेल 4/3. tan x is equal to 4/3. तर इथं आपल्याला दोन अँगलच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत cot आणि tan. त्याच्यावरून आपल्याला sin, cos, sec आणि cosec ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो बाय आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर x काय असतो sec स्क्वेअर x. By identity 1 plus tan square x is equal to sec square x. So 1 plus tan square 16/9 is equal to sec square x. 9 plus 16 is 25/9 is equal to sec square x. So sec x is equal to plus minus 25/9. काय आहे 25/9. But x lies in third quadrant. x कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये sec काय असतो निगेटिव्ह असतो. त्याची व्हॅल्यू जी काय असेल ती काय असेल निगेटिव्ह असेल. So sec x is equal to minus 25/9. सॉरी याचा स्क्वेअर रूट घ्यायचं राहिलेलं आहे आपलं. 1 मिनिट. Sec square x is equal to 25/9. Then sec x is equal to 5/3. Okay. So sec x काय असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये sec निगेटिव्ह आहे. तो व्हॅल्यू असेल -5/3. तर sec ची व्हॅल्यू मिळालेली आहे. sec च्या व्हॅल्यूवरून आपण कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता sec च्या व्हॅल्यूवरून आपण cos ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. So cos x is equal to काय मिळेल -3/5. cos x is equal to -3/5. ओके. cos ची व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण आयडेंटिटी वापरून sin ची व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा मग इथं 1 प्लस cos स्क्वेअर जरी वापरलं आयडेंटिटी तर cosec ची मिळेल. cosec चा रेसिप्रोकल घेऊन तुम्ही sin ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. ॲज यू विश कसंही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x is equal to 1. So sin square x is equal to 1 minus
cos square x. So 1 minus 9 by 25. 9 by 25. इथं sin square x is equal to काय मिळेल? 25 minus 9 is 16 by 25. So sin x is equal to 4 by 5 plus minus. So x lies in third quadrant. So third quadrant sign is also negative. The value is minus 4 by 5. Minus 4 by 5. Sin ची व्हॅल्यू मिळाली त्याच्यावरून cosec x काय असेल minus 5 by 4. Cosec x is minus 5 by 4. So this is a values of all trigonometric functions. त्या काय आहेत all trigonometric functions च्या काय आहेत व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही ट्रिग्नोमेट्रीत एक व्हॅल्यू दिली असेल तर आयडेंटिटीज रेसिप्रोकल्स वापरून तुम्ही अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. फक्त कंडिशन घ्यायची की थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याच क्वाड्रंट वरून काय करायचं आहे सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो त्यातला लास्ट क्वेश्चन मी तुमच्यासाठी होमवर्कला देते. सेम एज इट इज काय करायचं तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 9 मधला फोर्थ क्वेश्चन. tan x is equal to minus 5 by 12. X lies in fourth quadrant. Okay. So same as it is tan वरून quad ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. आयडेंटिटी 1 plus tan square ची कॅल्क्युलेट करा. त्याच्यावरून तुम्हाला sec cos ची व्हॅल्यू मिळेल. cos square plus sin square ची आयडेंटिटी वापरा त्यामधून sin ची व्हॅल्यू मिळून कॅल्क्युलेट करता येईल. ओके. थँक यू.